भोपळ्याच्या पानांची भाजी केवळ चवीलाच छान नसते, तर आरोग्यासाठी सुपरफूड मानली जाते. तुम्ही कधी खाल्ली आहे का भोपळ्याच्या पानांची भाजी? शहरात ही भाजी सहसा मिळत नाही, पण जर मिळालीच तर ही कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. भोपळ्याची पाने ही व्हिटॅमिन आणि फायबर्सनी युक्त असतात, तर याचे आयुर्वेदातही भरपूर फायदे सांगितले आहेत. तर त्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते, हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते, पचनशक्ती वाढते, तसेच हाडांच्या वाढीसाठीही पाने अत्यंत उपयुक्त आहेत. तर सर्वात आधी आपण इथे आता भोपळ्याची कोवळी पाने तोडून घेतलेली आहेत. या पानांना आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. आता या भाजीची थोडी चव वाढण्यासाठी आपण मुगाच्या डाळीचाही वापर करणार आहोत. तर इथे मी साईडला मुगाची डाळ भिजत घातली आहे. त्यानंतर आपण भोपळ्याच्या पानांच्या अशा शिरा काढून घेणार आहोत. त्यामुळे भाजी कचकच लागत नाही. अशी व्यवस्थित अशी शिरा काढून घ्यायच्या आहेत पानांच्या. पानांच्या शिरा काढून झाल्या की ते आपण बारीक चिरून घेणार आहोत. आता इथे भाजी छान चिरून झाली आहे. तर आता त्याचसोबत आपण मिरची बारीक चिरून घेणार आहोत आणि थोडासा लसूण सोलून घेणार आहोत. त्याचबरोबर इथे मी शेंगदाण्याचा कूटही तयार करून घेतला आहे. लसूणही बारीक चिरून घ्यायचा आहे. आता भाजीसाठी लागणारे साहित्य आहे मिरची, लसूण, बारीक चिरलेली भोपळ्याची पाने आणि शेंगदाण्याचं कूट. तर चला आता भाजी करायला घेऊया. तर त्यासाठी कढईमध्ये सगळ्यात आधी तेल घेतलेलं आहे. आता या तेलामध्ये मिरची आणि लसूण घालणार आहोत. लसूण छान भाजायचा आहे. लसूण छान भाजला की त्यामध्ये आपण भाजी टाकणार आहोत. त्यानंतर आपण भिजत ठेवलेली मुगाची डाळ टाकून घेणार आहोत. त्यानंतर भाजी छान अशी परतून घ्यायची आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया. पानांच्या स्वतःच्याच पाण्यामध्ये भाजी छान वाफलून घ्यायची आहे, त्यामुळे चव छान राहते. आता भाजीला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट छान वाफ काढून घ्यायची आहे. भाजी शिजत आली की त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा छान असं परतून घ्यायचं आहे.
भाजीतलं पाणी आटलं की गॅस बंद करायचा आहे. आता आपली भाजी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे लेट फूड टॉक. ओके बाय.